नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतानाही पक्षविरोधी भूमिका, संघटनात्मक नियमांचं उल्लंघन तसेच पक्षाच्या प्रतिमेला बाधा पोहोचविणाऱ्या गंभीर कृत्यामुळे 6 जणांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी ही कारवाई केली. परभणी महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देताना पक्षाची नियमावली आणि निकषाच्या आधारे उमेदवारी देण्यात आली. असे असताना भाजप महानगरमध्ये पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असणारे पारदेश्वर मंदिर मंडळ अध्यक्ष स्वप्नील पिंगळकर, पदाधिकारी लक्ष्मीकांत क्षीरसागर तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशपांडे, पदाधिकारी दिनेश नरवाडकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव आणि अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम मोदीराज यांनी आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सर्वांच्या या कृतीमुळे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तविरोधी कृती, पक्षविरोधी भूमिका, संघटनात्मक नियमांचं उल्लंघन आणि पक्षाच्या प्रतिमेला बाधा पोहोचणाऱ्या गंभीर कृत्यामुळे या सर्वांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या संविधानातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात हक्कभंगाची देखील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कार्यवाही पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी वरील सर्वांवर ही कारवाई केली आहे. या सर्वांनी अपक्ष म्हणून भरलेली उमेदवारी त्यांना चांगलीच महागात पडली आहे. भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त, संघटनात्मक मर्यादा आणि पक्षाच्या अधिकृत निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन देखील जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे. वरील 6 जणांवर करण्यात आलेल्या शिस्तभंगाची कठोर कारवाईमुळे पक्षशिस्तीचा दणका काय असतो हे या माध्यमातून समोर आले आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणं, नियमांचे काटेकोरपणे पालन करणं, अनावश्यक हॉर्न वाजवणं तसेच शाळा महाविद्यालय परिसरात विशेष दक्षता घेणं आवश्यक असल्याचे सांगून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी ठरवण्यासाठी अपघाताचं प्रमाण कमी होणं हेच खरं फलित असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. रस्ते अपघातामुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान 2026चा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत कोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविण्याची गरज व्यक्त केली. दुचाकी स्वारांचे अपघाताचे प्रमाण अधिक असल्यामुळे हेल्मेटचा वापर अनिवार्य असून हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात असं स्पष्ट केलं. परभणी शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील अनेक भागामध्ये विनापरवानगी अनधिकृतपणे बॅनर होर्डिंग्स उभारल्याचे निर्देशास आल्यानुसार महापालिकेच्या पथकामार्फत तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 7 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 7 धारोड परिसरातील अनधिकृत बॅनर होर्डिंग काढण्याची कारवाई मुख्य स्वच्छता अधीक्षक करण गायकवाड यांच्या पथकामार्फत करण्यात आली. तसेच महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी परवानगी घेऊन परवानगी दिलेल्या ठिकाणीच बॅनर होर्डिंग उभारण्याचे आवाहन केले. अनधिकृत, विनापरवाना आणि आचारसंहिता भंग करणारे कोणतेही मजकूर असलेले बॅनर्स होर्डिंग न उभारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस रिजिंग डेच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शहर व शाखेच्या वतीनं हेल्मेट मोटरसायकल रॅली परभणी शहरातून काढण्यात आली. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यान, काळी कमान
तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, रेल्वे स्टेशन, उड्डाणपूल, रायगड कॉर्नर, विसावा चौकी, जेल कॉर्नर आदी मार्गावरून ही दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बामसेफ या राष्ट्रव्यापी संघटनेचे 42वे राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ती मोर्चाचे 15वे राष्ट्रीय अधिवेशन ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी 26 ते 30 डिसेंबर 2025 या काळात घेण्यात येणार होते. हे अधिवेशन ओबीसींची जातीय गणना झाली पाहिजे यासाठी समर्पित केले होते. ओबीसी समाजाचा हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या जागृती निर्माण करून देशात न्याय, स्वातंत्र्य, बंधुता हे प्रस्थापित करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून 5 दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार होते. सोबत जिल्हाधिकारी यांनी या अधिवेशनासाठी पूर्वीच परवानगी दिली होती. मात्र काही राजकीय पक्षांच्या दबावाला पडून जिल्हाधिकाऱ्यांनी हे अधिवेशनाची परवानगी रद्द केली आहे. त्यामुळे या संदर्भात महामहिम राष्ट्रपती यांना परभणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं. यावेळी बामसेफ तसेच भारत मुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.